नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी JEE आणि टेक्निशियनचे ठीक आहे मॅथचे क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत. जे काही पेपरला विचारले होते त्याच्या आधारावरती काही महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी मी आज घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, ठीक आहे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, 420 मीटर लांबीची दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? टोटल अंतर आहे 420 आणि 6 ठिकाणी कापली. बघा, 6 ठिकाणी जर कापली असेल पण तुकडे मात्र किती होणार? 7 होत असतात, कारण एक तुकडा हा जास्त होत असतो. आपण जर का 7 भाग दिला तर आपल्याला एका तुकड्याची लांबी भेटेल. बघा, साईन 6 42 हा 0 ॲज इट इज किती? 60 मीटर. ठीक आहे, पण या ठिकाणी आपल्याला कशामध्ये विचारलं आहे? सेंटीमीटरमध्ये विचारलं आहे. मग आपल्याला या 60 गुणिले 100 करावं लागेल. उत्तर किती येणार आहे? 6000 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, अमितने 6000 रुपये दराने एका बँकेत 10.8% दराने सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवलेल्या मुद्दलीनंतर एकूण किती रक्कम मिळाली असेल? ओके, बघा काय करायचं, सरळ व्याजाचा प्रश्न आहे. सरळ व्याज बरोबर काय? मुद्दल, दर आणि या ठिकाणी कालावधी, छेदस्थानी 100. मुद्दल किती आहे? 6000 रुपये. दर आहे 8% दराने 3 वर्षासाठी, छेदस्थानी 100. बघा, 0 ला 0 कट करा. 6 8 48 म्हणजे 480 गुणिला 3. 3 0 0 8 त्रिक 24, 4 हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, म्हणजे 1440 रुपये हे काय भेटलेले तुम्हाला? व्याज भेटलेलं आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलं? एकूण रक्कम किती? मग रक्कम 6000 रुपये होती. मग 6000 प्लस 1440 या दोघांची काय करणार तुम्ही? ॲडिशन करणार. ती किती येणार आहे? 7440. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एक सेकंद. एक सेकंद मित्रांनो. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूयात. एका शेतकऱ्याला एकूण कृषी पंप छापील किमतीवर 20% सूट मिळाल्यानंतर 6000 रुपयाला मिळाला तर त्या कृषी पंपाची छापील किंमत किती? बघा, छापील किंमत विचारली म्हणजेच काय? खरेदी किंमत विचारली. मग 100% बरोबर किती? x, आणि 20% सूट दिली तर त्याला कितीला भेटतो? 6000 रुपयाला. 20% सूट म्हणजे किती? 80. 80%ची किंमत किती आहे? 6000 रुपये. बघा, हा 0 ला 0 कट करा. इथे काय करणार तुम्ही? 8 ने भाग द्या. बघा, किंवा 4 ने भाग द्या. 4 दुनी 8, 4 1 4 राहिले 2, 4 5 20 आणि हा 0 ॲज इट इज. ठीक आहे, इथे भाग द्या तुम्ही. 75चा भाग जातो. 75 गुणिले 100 म्हणजेच किती? 7500. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, 1 किलोमीटर म्हणजे किती होतात? ठीक आहे, 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. ठीक आहे,
मग इथे पण 1000 मीटर होतं, पण सेंटीमीटरचा जर विचार केला तर अजून याला 100ने गुणाकार करावा लागेल. म्हणजेच किती? 1000 गुणिले 100 किती? 1,00,000. 1,00,000 सेंटीमीटर. मग या ठिकाणी दोन्ही ऑप्शन आपले बरोबर असतील, 3 आणि 4. बघूयात पुढचा प्रश्न. एका नळीतून दर सेकंदाला 25 ml पाणी वाहून जात असेल तर 2.5 तासात किती लिटर पाणी वाहून जाईल? ठीक आहे, बघा एका सेकंदामध्ये 25 ml 2.5 तास म्हणजेच किती होतात बघा? 2.5 तास. ठीक आहे, मग एका घंट्याला 3600, दुसऱ्या घंट्याला किती? परत 3600 आणि दुसरा तिसरा अर्धा घंटा म्हणजेच की 3600 4 दे 1800. या सर्वांची बेरीज करा, ती येते 9000 सेकंद. तर मला एक सांगा, 9000 सेकंद बरोबर किती ml? तिथे तिरकस गुणाकार करा, 9000 गुणिले 25. ठीक आहे, 25 9 225, हे 3 शून्य ॲज इट इज. ठीक आहे, हे काय झालं? ml. पण तुम्हाला कशामध्ये विचारलं? लिटरमध्ये. याला 1000ने भाग द्या. जर 1000ने भाग दिला तर 3 शून्य कट होतील, म्हणजेच किती? 225 तुमचं योग्य आन्सर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. एका दिवसामध्ये एकूण किती सेकंद असतात? बघा, एक दिवस म्हणजेच किती? 24 तास. 24 तास. ठीक आहे, मग एका दिवसामध्ये 86,400 एवढे सेकंद असतात. ठीक आहे, एका तासामध्ये 3600, तर 24 तासामध्ये किती? तिरकस गुणाकार केला तरी पण चालतं. बघूयात पुढचा प्रश्न. बघा 8 नंबरचा प्रश्न आहे. ₹50 नोटात पुडक्यात अनुक्रमे 3,35,025 ते 3,35,058 पर्यंत क्रमांक आहेत, तर त्या पुडक्यामध्ये एकूण किती रक्कम आहे? बघा, किती रक्कम आहे? 4,35,025 मधून आपल्याला काय करायचं आहे? ही संख्या वजा करायची आहे. ठीक आहे, सॉरी, मोठ्या संख्येमधून आपल्याला लहान संख्या वजा करावं लागेल. बघा, 43, 50 आणि 58. ठीक आहे, याच्यामधून ही संख्या वजा करा. बघा किती येतं? 3 हे इकडे शून्यच येणार, म्हणजेच काय? 33 आलं. या 33मध्ये एक प्लस करायचा, किती येणार? 34. टोटल रुपये किती आहेत? किती रुपयाच्या नोट आहेत? 50 रुपयाच्या. मग 34 गुणिले 50, 0 4 5 20, सॉरी 2 3 5 15 2 17, म्हणजेच किती? 1700 एवढी रक्कम असेल. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा 15.75 गुणिले 10,000. बघा 2 घरांतर पॉईंट आहे, म्हणजे 2 शून्य कट होणार. ठीक आहे, मग 15.75 वर 2 शून्य लावून द्या. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 सेकंद. बघा 15.75. ठीक आहे, गुणिले किती? 1 2 3 4 घरं. मग डायरेक्ट तुम्ही याच्यावरच लिहा, 1 2 3 4. 2 घरांतर पॉईंट म्हणजे 2 शून्य कटले. मग आपलं उत्तर काय आलं? 1,75,500. ठीक आहे, 1,57,000 सॉरी. मग पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. बघा बॉडमॉसवरती प्रश्न विचारलेला आहे. 25 प्लस, पहिले ब्रॅकेट सॉर करा, 9 चौक 36 प्लस 45. बघा 25 आणि 45 किती होणार? 70 प्लस 4 बरोबर 74. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. प्रभाकर जवळ एकूण 25 पैशाची 64 नाणी व 50 पैशाची काही नाणी आहेत. त्याच्याकडे एकूण 100 रुपये असल्यास प्रभाकर जवळ किती नाणी आहेत? बघा 25 पैशाची 64 नाणी प्लस 50 पैशाची काही नाणी म्हणजे एक्स नाणी बरोबर 100 रुपये. रुपयाला आपण पैशामध्ये करूयात, म्हणजेच किती?
10,000 रुपये. ठीक आहे. आता मला एक सांगा, यांचा तुम्ही गुणाकार करून घ्या. मग यांचा गुणाकार किती येणार आहे बघा. यांचा जर का आपण गुणाकार केला तर लगेच करून घेऊयात. 25 चोक 100, हा 4 10, 25 सक 150, 150 10 बरोबर ना. 25 चोक 100, 100ला 0, हा 4 10, 160 म्हणजेच किती 1600 प्लस x बरोबर 10,000. 10,000मधून आता तुम्हाला 1600 वजा करावं लागेल, कारण तिकडे प्लस आहे, तिकडे आल्यानंतर मायनस. 10तून 6 गेले 4, हातचाला 1 म्हणजे किती 8,400 बरोबर किती 50x. मग x बरोबर किती येणार आहे 168. याला फक्त तुम्ही भाग द्या 50ने, उत्तर येते 168. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, या किमतीच्या 8 या स्थानिक किमतीतील 8च्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती बघा. 8च्या नंतर जेवढे घर आहे तेवढे जेवढे घर आहे तेवढे शून्य द्या. 1 2 3, 1 2 3. 8च्या नंतर किती शून्य आहेत 1 0. मग बघा, याच्यातून जर का आपण यांची वजाबाकी केली तर किती राहणार आहे. 10मधून 2 गेले, 8 गेले 2, 20. नंतर 10मधून 1 गेला 9, 8मधून 1 गेला 7, 79,020. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 21 ते 51च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती बघा. 21च्या नंतर 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. 1 2 3 4 5 6 7. पर्याय क्रमांक 2. बघा, सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे, थोडेसे फास्टमध्ये बघूयात. पुढचा प्रश्न काय म्हणतो. एका भाषेत फाउंडरला असं म्हणतात तर पॅटर्नला कसं म्हणतील बघा. EFGH म्हणजेच काय 2 घरानंतर घेतलेला आहे. OPQR नंतर 3 घरानंतर. ओच्या नंतर किती 4 घरानंतर Y येतं. ठीक आहे, म्हणजेच काय 2 3 4 5 6 असा यामध्ये फरक आहे. ठीक आहे. मग मला एक सांगा, पीच्या नंतर काय येणार आहे 2 घरानंतर PQR नंतर काय येणार आहे R येणार आहे. ठीक आहे, मग R सगळ्याच ऑप्शनमध्ये आहेत. बघा, एच्या नंतर काय येणार आहे मग 3 घरानंतर. एच्या नंतर 3 घरानंतर काय येणार आहे ABCD. बघा, RD बरोबर, सगळीकडेच RD आहे. मग त्याच्यानंतर काय टीच्या नंतर काय येणार आहे 4थ्या घरानंतर. तर टीच्या नंतर काय येणार आहे मला वाटतं 1 सेकंद. बघा, टीच्या नंतर काय येणार आहे एक्स पण इथे नाही आहे, इथे नाही आहे, राहिला हे 2 ऑप्शन बरोबर. परत टीच्या नंतर काय येणार आहे एक्स, इथे Y आहे, म्हणजे हे फक्त x राहील. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. 17 25 33 41 आणि 49. इथे क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बघा, यामध्ये फरक कितीचा आहे 8चा. यामध्ये सुद्धा 8चा फरक आहे. इथे सुद्धा 8चा, इथे सुद्धा 8चा, मग इथे पण 8चाच येणार आहे. 49 आणि 8 57. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. 15 मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल. बघा, समजा ही घड्याळ आहे. ओके, या ठिकाणी 12 1 2 3, 12:15. हा तास काटा, हा मिनिट काटा. तास काटा त्याच्या पुढची दिशा दाखवतो बरोबर, म्हणजेच पूर्व दिशा. तर मिनिट काटा कोणती दाखवेल. मिनिट काटा सध्या कोणतं आहे पूर्वेला. मग याच्या पण पुढची दिशा कोणती येणार आहे दक्षिण. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. बघा, ABC तिघांपैकी कोणीतरी खात्रीने कुंपणांची भिंत पाडण्याचा गुन्हा केला आहे. खालील चौकशी करणाऱ्या यांच्याकडून पुढील उत्तरे मिळाली. A म्हणतो की Bने कुंपण पाडले, मी पाहिले. B म्हणतो Aने कुंपण पाडताना मी प्रत्यक्ष पाहिले. व C म्हणतो की Bने पहारीने कुंपण पाडताना मी पाहिले. तिघेही कधीही खरे बोलत नाहीत, तर कुंपण पाडणारा कोण. बघा, तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर याचं उत्तर काय येतं C येतं. ठीक आहे, थोडासा लॉजिकचा क्वेश्चन आहे.
जमून जातो. बघूयात पुढचा प्रश्न. 4 पिशव्या TSVW पैकी प्रत्येकाने वजन भिन्न आहे. ठीक आहे. टी पिशवीचे वजन एस पिशवीपेक्षा कमी आहे. फी पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे. डब्ल्यू ही टी पेक्षा हलकी आहे. तर 4 पिशव्यांपैकी सर्वात हलकी पिशवी कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. बघा यस आहे ना, टी पेक्षा हलकी आहे म्हणजेच काय यस आणि त्याच्यानंतर काय येणार आहे टी. नंतर बघा फी ही डब्ल्यू पेक्षा हलकी आहे म्हणजेच काय काय येणार, कसं होणार डब्ल्यू आणि फी. डब्ल्यू ही टी पेक्षा हलकी आहे. डब्ल्यू ही टी पेक्षा हलकी आहे म्हणजेच काय टी आणि इकडं डब्ल्यू. मग बघा कसं येणार हे यस, यसच्या नंतर काय येणार टी, टीच्या नंतर काय येणार आहे डब्ल्यू, डब्ल्यूच्या नंतर काय येणार आहे व्ही. आपल्याला काय विचारलं आहे 4 पिशव्यांपैकी सर्वात हलकी पिशवी कोणती, तर सर्वात हलकी कोणती येणार आहे व्ही. पर्याय क्रमांक 4. मोहन उत्तरेला 2 किलोमीटर जातो. बघा इथे समजा मोहन आहे, तो उत्तरेला स्टार्टिंग 2 किलोमीटर गेला. पहिले दिशा माहीत पाहिजे, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर गेला. बघा उजवीकडे वळाला आणि तो 4 किलोमीटर आला. परत उजवीकडे वळाला आणि 2 किलोमीटर. ठीक आहे. परत 2 किलोमीटर. नंतर डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर. डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर. तर मूळ जागेपासून किती अंतर कापले बघा इथून. ठीक आहे. बघा इथून निघाला होता आणि तो कुठपर्यंत आला इथपर्यंत आला. मग हे अंतर 4 आणि वरचं हे 4 असणार. मग 4 + 4 किती 8 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3. बघा या ठिकाणी आपण आज JEEसाठी किंवा टेक्निशियनसाठी एकूण 20 प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनमध्ये अडचण आली असेल तर मला या नंबरला व्हॉट्सअप करा. ओके, व्हॉट्सअप मी तुमचा कुठलाही क्वेश्चन या नंबरवरती मला पाठवा. त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.